हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये उभारणीमध्ये योगदान दिलं होतं ते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण. आणि आज या दोन्ही जोडीचं म्हणजे त्यांच्या विचारावर ही सभा आयोजित केलेली आहे. आज मी अनेक वक्त्यांच्या विचारातून खूपच प्रभावित झालो आहे आणि विशेषतः आमचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये 1 तारखेला कार्यक्रम होणार होता, परंतु राजेश भैया मी नव्हतो. मग मी विनंती केली राजेशला, मी तर नाही तुम्ही ह्या कार्यक्रमात नियमित राहतो आणि ते म्हणे नाही तुम्ही पाहिजेच. आणि म्हणून माझ्यासाठी त्यांनी कार्यक्रम तारीख चेंज केली आणि आत्ताचा एक बाका प्रसंग माझ्यावर आला. सगळे क्रिकेटर तिथे होते, मी त्याच ठिकाणी होतो अगदी जवळ त्यांच्या. आणि 5:30 वाजता बरोबर 5:30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आपला कार्यक्रम 5:30 ला सुरू. मी राजेशला विनंती केली, म्हटलं काय आजचा कार्यक्रम तुम्ही कॅन्सलच करून मला वाटत नाही कोणी. तर तेव्हा नाही राजेश भैया 100% येणार, नानासाहेब नक्की येणार आणि आपले इतर पाहुणे येतील, लोक येणार नाही. पाहुणे येतील, आपण नाईक साहेबांचा पूजा अर्चा करू आणि म्हटल्यास कार्यक्रम संपवून देऊ. नंतर परत राजेश म्हणाला की काही झालं तरी असे काही लोक आहेत आपले विचार ऐकायला येतील, 100%, 50-60 तरी लोक येतील आणि ते तुमच्या माझे म्हणजे खरे म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये आपली जी उपस्थिती आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आता अनेक लोकांनी आता वेळच देखील म्हणजे मी बोलणार नाही, 2-3 मिनिटात संपवतो, कारण आता कुठल्याही आता ऐकण्याच्या किंवा थांबण्याच्या परिस्थितीमध्ये आपण नाही. परंतु योगायोगाने खरोखरच वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांनी जो महाराष्ट्र उभा केला आणि योगायोगाने मला नाईक साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 74 मध्ये त्याचे आधी कॉलेजमध्ये जेव्हा नाईक साहेब यायचे आमच्या नागपूरला वगैरे कॉलेजमध्ये, तर त्यांचे भाषण मी ऐकले. पुढे स्टुडंट बसले आहेत सगळे कॉलेजचे आणि नाईक साहेब भाषण करायचे. हायब्रिड असं असते, 3 महिन्यात पीक येते, त्याला फवारणी करायची असते वगैरे 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 ते भाषण करायचे. आणि मग पेपरमध्ये लिहायचे की हा शेती वेळा मुख्यमंत्री. म्हणजे कुठेही गेला तरी भाषण तेच, हायब्रिड, आधुनिक शेती आणि शेतीशिवाय दुसरं काही नाही. हे मी जवळून अनुभवलेलं आहे. एक प्रसंग असा आला की मी आमच्या गावामध्ये विहीर खडून दिली आदिवासीच्या शेतामध्ये श्रमदानाने आणि ती बातमी आली पेपरला, तर नाईक साहेबांच्या कानावर पडली. तर नाईक साहेब माझ्या गावाला येऊन माझा सत्कार केला 74 मध्ये. म्हणजे बघा, ते जुलैच होता, बरोबर 50 वर्ष झाली आहे. राजेश भैया 50 वर्षाच्या पूर्वी बरोबर नाईक साहेबांनी माझा सत्कार केला. राजेश भैयाच्या भाषणातून खरं म्हणजे खरोखर एवढं कोणी बोलणार नाही, कारण माझीच MLC त्यांना मी दिली होती आणि ते स्वतः आता मला द्यायला त्यामध्ये केवढं मोठं मन लागतंय. खरोखर राजेश भाई आमचे नेते आहेत. असा नेता पाहिजे, असा नेता आज मी अनुभवला आपल्या स्टेजवर. तर तुम्ही आजकाल बोलत नाही कॉम्पिटिशनचं जीवला, तर अनेक गोष्टी सांगता येत नाही साहेबाच्या. मला मी त्याच्याबरोबर काम केलंय, म्हणजे प्रत्यक्ष काम केलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे ते
पेरणी करायचे, लोकांच्या शेतामध्ये जाऊन श्रमदानाने आणि म्हणजे पीक आल्यावर त्यांच्या घरी पण बैलाच्या पाठीवर चवाळे वगैरे लावून वाजत गाजत हे त्यांची स्कीम होती. त्या स्कीम मध्ये मी होतो. म्हणजे अनेक मिटिंगा त्यांच्या सोबत केलेल्या आम्ही, अनेक दौरे मी त्यांच्या सोबत केले. त्यामुळे खूप म्हणजे आणि एक गोष्ट सांगून मी संपवतो भाषण, ते तुम्हाला पटणारच नाही कधीच. त्याचा अभ्यासही कोणी केला नाही. नाईक साहेबांचं आरक्षण धोरण काय होतं याच्यावर आमचे अशोक पवारजी आहेत, प्राध्यापक आहेत, आपले प्राचार्य आहेत, आपले अभ्यासक आहेत, ते मांडतात कधी कधी. परंतु महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं धोरण आणलं नाईक साहेबांनी तेच लागू व्हावं म्हणजे देशभर. त्याच्यासाठी गेले 20-25 वर्ष मी बोलतो, लिहितो, पण ते कोणाच्याच लक्षात येत नाही. माझा सिंपल प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये नाईक साहेबांनी दिलं आरक्षण वेगळं म्हणून आपण इथे दिसतो, बरोबर. मग मध्य प्रदेशमध्ये हे आरक्षण का लागलं नाही किंवा मध्य प्रदेशमध्ये का नाही, गुजरातमध्ये का नाही, उत्तर प्रदेशमध्ये का नाही, याचा कोणीच विचार करणार. आणि काळच मला एक फोन आला, काय घ्या काहीतरी आवाज वाटत मग काय हो जरांगे पाटील घुसरोच आपले माई तम चुक रे तो जरांगे पाटील घुसरो कोणी वो घुसगोच पण काढायच बाहेर कोणी कळवली. सिंपल वाक्य की ऑलरेडी 70-80% मराठा लोकांनी कुणबी म्हणून ओबीसीचे दाखले घेतले आहेत. ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. हे आरक्षण वगैरे सुधारणा आहे, तर कोर्टात काय चाललंय हे काय हो न हो, परंतु आज मराठा समाज कुणबी म्हणून आमच्या आपल्या विदर्भात तर 99% आहे, पण इतरत्र सुद्धा नगर असो, नांदेड असो, इकडे मराठवाड्यात पण बऱ्याच ठिकाणी ते कुणब्याचे दाखले घेऊन ते घुसले. आता याचा अर्थ काय झाला की उद्या जर जिल्हा परिषदच्या जागा निघाल्या ते ओबीसी म्हणून अर्ज करणारच आहे, करतातच आहे. आता ही नगरमध्ये वगैरे गेली तर जिल्हा परिषदच्या समजा 27 जागा असतील, 35 जागा असतील, तर त्याच्यापैकी 20 जागा हे मराठेच असतात. त्याच्यामध्ये एकी कुटुंबाला एकी त्या माळ्याला तेली लोकांना मिळत नाही. तर आता हा जो प्रश्न आहे हा गहनपणे कोणी समजून घेतला नाही. मी खूप प्रयत्न केला, टीव्हीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. आणि आजही जर सरकारला प्रश्न सोडवायचा असेल तर कर्पुरी ठाकूर फार्म्युला महाराजांनी उल्लेख केला. कर्पुरी ठाकूर फार्म्युला त्याला त्याच्यासाठी दिला नाही, तर खरं म्हणजे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला त्याच्यावर मी बोलत असतो की ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन जे नाईक साहेबांनी केलं. खरं तर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला शेवटी एक मध्ये यांनी केलं, कर्पुरी ठाकूरने, आणि नाईक साहेबांनी त्याच्या आधीच केलं. म्हणजे खरा जर आपल्याला भारतरत्न द्यायचं झाला तर आपल्याला नाईक साहेबाला द्यायला पाहिजे. हाच तो कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही दिसतोय, आणि हाच तो कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला खरं म्हणजे वसंतराव नाईक फॉर्म्युला मी नेहमी बोलत आलो आहे. आणि कदाचित भविष्यामध्ये नाईक साहेबांचाच फॉर्म्युला म्हणजे नाईक साहेबांचाच फॉर्म्युला आपल्याला अंमलात आणावा लागेल, तेव्हाच सगळ्यांना न्याय मिळेल. याच्यावर आपण सगळ्यांनी गहन विचार करून निश्चितपणे मला तुम्ही साथ देऊ नका, परंतु एकमेव नाईक साहेब फॉर्म्युलाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आरक्षणाचे सगळे प्रश्न सोडू शकतो असा माझा दावा आहे. तेव्हा मी अनेक वेळा सांगतो की शेड्यूल ट्राईब तुम्ही किती ओरडून मागितलं, किती आकाशातून खाली पडलं तर मिळणार नाही, परंतु हे सहज मिळू शकते. आणि याच्यावरच आपण निश्चितपणे अभ्यास करावा. आणि याच्यावरच आपण मी राजेश भैया मागे सांगितलं होतं की तुम्ही याच्या
विचार करा, सब कॅटेगरीजनं ओबीसी. तर आपण नंतर आपण एकत्र याच्यावर चर्चा करू आणि मार्ग करू. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद साहेब. आज आपण खूपच कमी वेळामध्ये अधिक मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल खरोखर आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचा जो शेवट होणार आहे आणि दरवर्षी जो कार्यक्रमाचा शेवट होतो, आपण महाराष्ट्रामध्ये झडणाऱ्या म्हणजे जो झगडतो, लढतो, समाजासाठी काहीतरी करतो किंवा स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य निर्माण करतो अशा व्यक्तिमत्वाचा दरवर्षी आपण सन्मान करत असतो, सत्कार करत असतो. आजची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती फार प्रसिद्ध अशी शिल्पकार आहे, फार प्रचंड मोठे शिल्पकार आहेत. मोठमोठ्या पुतळ्यांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. अनेक महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत महानगरपालिकामध्ये त्यांच्या पुतळ्याची तिथे म्हणजे पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे त्यांच्या हस्तकलेतून. हे बघा, हे माझ्या हातामध्ये जे पत्रक आपल्याला दिसत आहे, अशा अनेक पुतळ्यांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. असे महान असे व्यक्तिमत्व आणि समाजाचे खरेच म्हणजे त्याला म्हणतात समाज सुधारक. त्यांचं नाव आहे दिवेश थावरू राठोड. दिवेश थावरू राठोड यांना आज आपण वसंत भूषण पुरस्कार 2024 या नावाने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. हो, शिल्पकार दिवेश थावरू राठोड हे सुकळी तांडा, जिल्हा यवतमाळ येथील आहेत. जगविख्यात कॉलेज सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिल्पकलेची पदवी त्यांनी घेतलेली आहे. बंजारा समाजाचा पहिला शिल्पकार म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. आता 20 वर्षापासून ते स्वतः ठाणे या जिल्ह्यामधून त्यांचा एक स्टुडिओ आहे जिथे ते पुतळ्यांची निर्मिती करतात. अनेक महानगरपालिकांमध्ये त्यांनी पुतळे बसवलेले आहेत. त्यांच्या हातून त्या पुतळ्यांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपण मोठे विचार म्हणून बाबासाहेब आंबेडकरजी असतील, महात्मा गांधीजी असतील, वसंतरावजी नाईक असतील, अशा मोठमोठ्या महान व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. अशा व्यक्तीचा संत शिवाजी महाराजांची सुद्धा पुतळ्याची त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्यांचा पुतळा इथं बसवलेला आहे. आपण आता इथं त्यांचं शिल्प जे आहे, अशा महान विभूतीचा आज इथे आपण सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत, त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत. वसंत विचारधाराच्या सर्व कमिटीच्या सदस्यांना मी नम्रतेची विनंती करतो, आपण समोर यायचं आहे आणि विचार मंचावरची सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या हस्ते या पुरस्कार वसंत भूषण पुरस्कार